अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हुपरी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी व पवित्र अस्थींच्या दर्शनासाठी लोटला जनसागर। गेल्या 70 वर्षांपासून इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थीची श्रद्धापूर्वक जपणूक केली आहे। वर्षातून 2 वेळा 14 एप्रिल व 6 डिसेंबर रोजी या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात येतात। दलित बौद्ध समाजाची शहरातून भव्य आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली। हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गेल्या 70 वर्षापासून श्रद्धापूर्वक जपणूक केलेल्या अस्थी बुधवारी 135व्या जयंतीनिमित्त खुल्या करून आंबेडकरी अनुयायासाठी दर्शनासाठी ठेवल्या। या पवित्र अस्थींच्या दर्शनाकरिता जिल्ह्यासह अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने जनसागर लोटला होता। दलित बौद्ध समाजाची शहरातून भव्य आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली। चंदेरी नगरी हुपरी येथे मुंबई नंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या पवित्र अस्थींचं जपणूक करण्यात आली आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले। त्यावेळी संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक अनुयायी आपल्या लाडक्या नेत्यांना निरोप देण्यासाठी चैत्यभूमीमध्ये जमले होते। हुपरी शहरातून अनेक जण यामध्ये सहभागी झाले होते। त्यावेळी हुपरीतील काही अनुयायांनी कडक बंदोबस्त असतानाही डॉक्टर बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी तेथून मिळवल्या व त्या अस्थी हुपरीमध्ये आणून मोठ्या श्रद्धेने गेल्या 70 वर्षांपासून आजतागायत श्रद्धापूर्वक जपणूक करण्याचं काम दलित बौद्ध समाजानं केलं आहे। हुपरी माळ भागावर डॉक्टर बाबासाहेबांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आहे। त्या परिसरामध्ये आकर्षक चैत्यभूमीची प्रतिकृती उभारली आहे। त्या परिसरामध्ये स्मारक उभारून पवित्र अस्थींची जपणूक केली। या महान नेत्यांच्या अस्थी 14 एप्रिल व 6 डिसेंबर रोजी या दिवशी खुल्या करून दर्शनासाठी ठेवल्या जातात। आज सकाळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी जाधव यांच्या हस्ते पवित्र अस्थीचं पूजन करून उपनगराध्यक्ष प्रकाश रणदिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी आमदार राहुल वाडे, आमदार अशोकराव माने, नगराध्यक्ष मंगलराव मार्गे, मुख्याधिकारी अजय नरळे, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, मनसे जिल्हा अध्यक्ष दौलतराव पाटील, ज्येष्ठ नगरसेवक अण्णासो शेंडुरे, जवाहर साखर कारखाना संचालक सूरज बेडगे, भरतराव लठ्ठे, मंडल अधिकारी प्रदीप शिंदे, तलाठी SP जाधव, नगरसेवक अमय जाधव, डॉक्टर स्वप्नील हुपरीकर, धर्मवीर कांबळे, जयकुमार माळगे, नगरसेविका सो शीतल कांबळे, विद्याधर कांबळे आदीसह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, नगर परिषदचे अधिकारी, पत्रकारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर दलित बौद्ध समाजाच्या वतीने शहरातून बुद्धम शरणम गच्छायामीच्या गजरामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यामध्ये महिलांसह आबालवृद्धांचा मोठा सहभाग होता। त्याबरोबरच हुपरी शहर मातंग समाज तसेच हिंदू महासभा यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी बाळासाहेब कंगणे, नितीन काकडे, संजय पाटील, रमेश भोरे, सुनील कोरे, कबीर आळतेकर, सतीश कंगणे, संतोष कंगणे, रावसाहेब धोंगडे, वैशाली कंगणे, चंद्रकांत परकारे, विशाल आवळे, अविनाश भंडारे आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यानिमित्ताने या ठिकाणी मी प्रथमतः अभिवादन करतो। आम्हा हुपरीकरांसाठी एक फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे की जर मुंबईनंतर बाबासाहेबांचे अस्थी कुठे असतील तर ते हुपरीमध्ये आहेत। आणि ज्यावेळेला आम्ही हुपरी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून आमचे सुभाषराव कागले, दौलतराव पाटील, त्याप्रमाणे मी अजित सुतार, आमचे धर्मवीर कांबळे ही सगळी मंडळी जेव्हा ग्रामपंचायतमध्ये काम करत होतो त्यावेळेला आम्हाला ही गोष्ट लक्षात आली की आपल्या गावामध्ये बाबासाहेबांचे अस्थी आहेत आणि त्या अस्थींचं आम्ही या ठिकाणी एक छोटंसं चैत्यभूमीच्या रूपात स्मारक उभा केलं। आज मुंबईनंतर जर चैत्यभूमीचं स्मारक कुठं असेल तर ते हुपरीमध्ये आहे आणि या स्मारकाचं अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भीमसैनिक दरवर्षी या ठिकाणी येतात। हीच आम्हा हुपरीकरांसाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे। आज या जयंतीनिमित्त संपूर्ण हुपरीकरांना मी या ठिकाणी आज खूप खूप शुभेच्छा देतो। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।